मराठा समाजाचे मोर्चे शिस्तबद्ध निघत आहेत, हे कौतुकास्पद आहे। पण नोकऱ्या हा प्रश्न केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नाही, तो सगळ्या समाजाचा प्रश्न बनलाय, सगळ्या प्रांताचा झालाय। नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढत असले तरी नोकऱ्या कमी आहेत, त्यामुळे नव्या पिढीचे करायचे काय हा मोठा सामाजिक प्रश्न बनलाय, असे मत सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले आहे। पुणे नवरात्र उत्सवाचा मानाचा समजला जाणारा महर्षी पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पवार यांना प्रदान करण्यात आलाय। यावेळी तुडुंब भरलेल्या सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केलाय। नोकऱ्या हा प्रश्न केवळ मराठा समाजापुरता राहिला नाही, तो सर्व प्रांताचा झाला आहे, असं मत सकाळ प्रमुखाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केलंय। बाबूल जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांच्याकडे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असं न बघताना तो एक क्रियाशील कार्यकर्ता आहे हे मला माहिती होतं। त्यांचे उपक्रम उत्तम आहेत, त्यामुळे माझ्यासारखा माणूस हा तो व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा त्या पक्षाचं काम कसं आहे, निस्पृह आहे का, कल्पक आहे का, ते या बाबूंच्या बाबतीमध्ये निश्चित मला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळेच मला त्यांच्या विनंतीला मान देण्याचा आनंद झाला। आणि बाबूल, आपण जे काम करत आहात त्याच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या दोघा कुटुंबियांचं, यशस्वीतांचं सुद्धा। आणि अशीच कामं आपण करत राहा, अशाच कामांना इतरांना प्रेरणा देत राहा, अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रतिभाताई पाटलांना तर माझा एक ऋण व्यक्त करायची माझी इच्छा होती, मला कधी संधी मिळाली नाही। मी जेव्हा भारतात एक जागतिक कॉन्फरन्स घेतली होती, जगातल्या 20,000 मीडियांची एक संस्था आहे, वर्ल्ड असोसिएशन न्यूजपेपर म्हणून, गान इफ्रादिल असं म्हणतात, त्याचं हेडक्वार्टर पॅरिसमध्ये आहे, त्याचा मी उपाध्यक्ष आहे। पण त्याची जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आली की भारतामध्ये ती कॉन्फरन्स व्हावी आणि अतिशय महत्त्वाची प्रेस्टिजियस असल्यामुळं आमची इच्छा होती की राष्ट्रपतींनी त्या कॉन्फरन्सला यावं। त्यांनी यायचं तर मान्य केलं, पण खूप मार्गदर्शन, अतिशय सहकार्य केलं। प्रतिभाताई मिळाली, आता मी जाहीरता मी आपले ऋण व्यक्त करतो, मला संधी मिळाली नाही, मी अत्यंत ऋणी आहे आणि कृतज्ञ आहे। म्हणजे मला सांगायला शब्द नाही आहेत, इतके आपलं सहकार्य दिलं। अतिशय यशस्वी ती कॉन्फरन्स झाली आणि स्वतः त्या आल्यामुळे त्याला एक वेगळंच स्वरूप मिळालं आणि अतिशय त्याचं कौतुक झालं जगभर, हे मला सांगायला आनंद वाटतो। त्याचं खूप श्रेय आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांना आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो। आता जो सन्मान आहे हे असे सन्मान मिळत राहतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम करतो हे सांगितलं। वस्तुस्थिती अशी असते की जेव्हा कोणी संस्था एखादी व्यक्ती सुरू करते, उदाहरणार्थ बाबूंचं आपण उदाहरण घेऊया, त्याच्या मागे अनेक विश्वास असतात, कार्यकर्ते असतात, अनेक समाजात माणसे पुष्कळ आहेत, पण जो समाज उपयोगी, देश उपयोगी काम करतो तोच माणूस समाजाच्या लक्षात राहतो, असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलंय। तिचा साजरा होत आहे। पद्मश्री श्री प्रतापराव पवार हे एक सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे। अतिशय संयमित, सुसंस्कारित, मितभाषी, म्हणजे वर्तमानपत्र चालवत असले तरी ते स्वतः मितभाषी आहेत आणि अतिशय कर्तृत्ववान, अष्टपैलू असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून अशा गौरवाला ते पात्र आहे। कर्तृत्ववान लोक हे समाजाला मोठं करत असतात, समाज सृजनशील आणि संपन्न करत असतात। समाजामध्ये माणसं पुष्कळ असतात, पण जे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात, समाजोपयोगी काम करतात, देशोपयोगी काम करतात, त्यांनाच इतिहास लक्षात ठेवतो। यावेळी सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित होते।